तर आपण आता खोपोली स्टेशनला पोहोचलो आहे आणि खोपोली स्टेशनला पोहोचण्यासाठी आपल्याला मध्य रेल्वेची लोकल पकडून डायरेक्ट आपल्याला खोपोली स्टेशनला यावं लागेल आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आपण महाराजांच्या मठाकडे पायी चालत जाऊया. गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जात असताना आपण अजून एक मंदिर ते एक्सप्लोअर करणार आहोत. ते म्हणजे वीरेश्वर महादेव मंदिर, जे इसवी सन 1700 साली स्थापन झालेलं आहे आणि हे मंदिर खूप पुरातन काळ असल्यामुळे आपण ह्यामध्ये पाहूया की कसं याची वास्तुशिला आणि कसं मंदिर आतमधून आहे. आता आपण सर्वांनी महादेवाच्या मंदिराचं दर्शन तर घेतलेलंच आहे. आता इथून पुढे आपण गगनगिरी महाराजांच्या मठाकडे पुढे चालत जाऊया. मित्रांनो, आपण आता मठाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. तर आता इथून पुढे आपल्याला जाण्यासाठी आपले हातपाय स्वच्छ व नीट धुण्यासाठी इथे नळ पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जिथून आपले हातपाय स्वच्छ धुवून आपण पुढे जाऊया. आपण आज गगनगिरी महाराजांविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. गगनगिरी महाराजांचं मूळ नाव जर बघितलं तर श्रीपाद गणपतराव पाटणकर हे आहे. तर त्याचप्रमाणे त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1906 रोजी पाटण या तालुक्यात सातारा जिल्ह्यातील मांजुरी या गावात झाला. तर पुढे त्यांचं नाथ संप्रदायाचं काम पुढे त्यांनी चालू ठेवलं. तर गगनगिरी महाराजांनी अनेक वर्ष पाण्यात बसून आणि जंगलात राहून कठोर तपस्या केली, त्यामुळे ते आधुनिक भारतातील प्रभावशाली हठयोगी म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे त्यांनी व्यसनमुक्ती, त्यांना समाजाला व्यसनांपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केले. त्याचप्रमाणे गगनगिरी महाराजांना दत्तात्रयांचा अवतार असाही मानला जातो. तर तुम्ही पाहू शकता की बाजूलाच पाताळगंगा नदी खळखळ करून निखळत वाहत आहे आणि त्याच्या किनाऱ्यावरती गगनगिरी महाराजांची समाधी मंदिर आहे. तर तुम्ही मंदिराच्या आतमधला परिसर पाहू शकता की कसा प्रसन्न व भक्तिमय आहे. निवासाला किंवा मुक्कामाला येत असेल तर इथे भक्तमय निवासही सोय आहे आणि तो तिथूनच सरळ मार्ग हा महाराजांच्या गुहेकडे जातो, जिथे महाराज तपश्चर्येला बसायचे. आहे महाराजांच्या गुफेकडे, जिथे महाराज ध्यानस्थ बसायचे. आणि त्याच बाजूला जर तुम्ही पाहू शकता की इथे प्रति केदारनाथ मंदिर सुद्धा आहे. गोशाला देखील आहे. आपल्या हिंदू धर्माचे पवित्र प्रतीक म्हणजे गोमाता. तुम्ही इथे येऊन त्यांना पण भेटू शकता. महाराज जिथे ध्यानाला बसायचे त्या गुहेचा मार्ग इथूनच आहे. तर ही गुहा दर्शन सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तर इथे तुम्ही येऊन आत्मिक ज्ञानाला प्राप्त करू शकता. इथे प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे, जिथे तुम्ही 20 रुपयाची कुपन काढून इथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता.